कांता संपत्तीची, पुत्र बंधू कांता संपत्तीची, हे पुत्र बंधू कांता संपत्तीची, हरिमुखे गाता हरपळीचेता, हरिमुखे गाता हरपळीचेता. मग अंतकाळ ज्यावेळेस जवळ येतो त्यावेळेस संसारातल्या गोष्टी आपल्याला कामाला येत नाहीत बाबा, म्हणून त्याला कनिष्ठ प्रकारचा लाभ बनायचं. आता दुसरा लाभ आहे तो म्हणजे मध्यम प्रकारचा लाभ. ऐका, आता मध्यम प्रकारचा लाभ कशाला म्हणायचं? स्वर्गाची प्राप्ती होणं हा मध्यम प्रकारचा लाभ आहे बाबा. स्वर्गाची प्राप्ती. तुम्ही म्हणताल महाराज आमचे माणसं गेले की ते कुठं चालले त्याचा पत्ता नाही, आम्ही लगेच फोटोवर काय टाकतो? स्वर्गवासी. मग स्वर्ग एवढं उच्च असताना तुम्ही त्याला मध्यम का म्हणता बाबा? स्वर्गात राहता येतं, पण कधीपर्यंत? जोपर्यंत आपलं पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहता येतं. एकदा का पुण्य संपलं, जो पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं की सवय इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपलं की आपल्याला वापस यावं लागतं. म्हणून बाबा स्वर्गाची प्राप्ती होणं हे सुद्धा मध्यम प्रकारचा लाभ आहे. मग महाराज संसारात जे भेटतं ते कनिष्ठ आहे, स्वर्गात भेटतं ते मध्यम आहे, मग साधूच्या संगतीत भेटतं ते उत्तम आहे. नेमकं साधूच्या संगतीत काय भेटतं? तर साधूच्या संगतीत बाबा ते राम नाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उचिष्टाचे. साधूच्या संगतीत गेलं की राम नामाचं स्मरण होतं आणि जेवायला सुद्धा चांगलं भेटतं. मला सांगा, एखाद्या सप्त्यामध्ये गेल्याच्या नंतर जी घरची भाजीची चव असती ती सप्त्यातल्या भाजीची चव असती का हो? घरी जे होतं त्याच्यापेक्षा दुप्पट किती पण ते चांगलं होतं बाबा. का चांगलं होतं? घरी जे तयार होतं ते अन्न असतं आणि जे बाबा सप्त्याच्या मंडपमध्ये होतं, भगवंताच्या नामस्मरणाजवळ होतं, तो प्रसाद तयार होतो. आणि एकदा का माणसानं प्रसाद खाल्ला तर प्रसादोसे सर्व दुःख नाम हानी, जीवनातले दुःख नाहीसे होतात. प्रसादोसे प्रसन्नता, जीवनात माणसाच्या प्रसन्नता तयार होती. मग साधूच्या संगतीमध्ये बाबा पहिला लाभ म्हणजे खायला चांगलं भेटतं, म्हणजे प्रसाद भेटतो. आणि दुसरा लाभ म्हणजे बाबा ऐकायला चांगलं भेटतं. विठाला विठाला मग बाबा आपल्या घरी जर तर अन्न तयार होतं, ते अन्न सुद्धा आपल्याला प्रसाद म्हणून जर घ्यायचं असेल तर त्याचं एक तुम्हाला इथं बाबा गुह्य सांगतो, ऐका. घरी स्वयंपाक करत असताना मायमावल्याने काय करायचं? उंडा तिमला, त्याच्यात पाणी टाकायला सुरू केलं की बाबा हरिपाठ सुरू करायचा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. उंडा तिंबायला सुरू झालं की सुंदरते जहान उभा विटेवरी, वरी पोळी टाकली की लगेच देवाचे द्वारी उभा क्षण भरी. पोळी इकडं टाकली की त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी, सगळा स्वयंपाक झाला. नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी. मालक जेवायला बसले, सत्यगुरु राये कृपा मज केली. मालकाचं ताट वाढून बाबा पाणी देईपर्यंत माई जगन्नाथ बाप जगन्नाथ अवघे चित्रलोक्य सगळं आवडायचं बाबा. आणि मालक जेवून गेल्याच्या नंतर आपलं जे आहे ते जेवण करायचं. मग बाय मावल्या म्हणत्याल महाराज आम्ही असं केल्याच्या नंतर काय होईल? जे रोज तयार होतं त्याला अन्न म्हणता आणि हरिपाठ म्हणून जे तयार करता त्याला प्रसाद म्हणता. आणि तो प्रसाद मालकानं जर खाऊन गेला तर रात्रीपर्यंत घरी येईपर्यंत मालकाच्या केसाला सुद्धा ढक्का लागणार नाही. ही प्रसादाची ताकद आहे. म्हणून नामस्मरण करून जे होतं त्याला प्रसाद म्हणायचं. जसं काम असेल त्या काम करत करत कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम, काम करत 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 भगवंताचं नामस्मरण करायचं. बरं महाराज आम्ही भगवंताचं नामस्मरण करू, पण हे नामस्मरण करण्यासाठी काही लोक म्हणतात भजन म्हणण्यासाठी माणसाला स्वर लागतो, भजन म्हणण्यासाठी माणसाला ताल लागतो, भजन म्हणण्यासाठी मंदिरामध्ये जावं लागतं, भजन म्हणण्यासाठी सिस्टीम चांगली असावं लागती, भजन म्हणण्यासाठी कुठंतरी क्लास लावून भजन शिकावं लागतं. नामस्मरण करण्यासाठी काही अटी नाहीत. जिथं असताल तिथं बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गाडी चालवतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेती करतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ऑफिसमध्ये गेलात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उधरते, दोन्ही पक्ष पाय उधरते, दोन्ही पक्ष पाय उधरते. काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उधरते, दोन्ही पक्ष पाय उधरते, दोन्ही पक्ष पाय उधरते.
नामस्मरणाला काळाचं बंधन नाही, त्या नामस्मरणाला वेळेचं बंधन नाही. काही माणसं म्हणतील सुची असुचीचं नलगे आंघोळी दुहावे तोंड. मग उद्यापासून तसंच करीत जाऊ नका. उठलं की म्हणजे माणसाला वेळ जर नाही भेटला तर नामस्मरणाला चालतं बरं का. बरं नामस्मरण करण्यासाठी काही जातीचा संबंध हो, काय कुळाचा संबंध, यातीचा संबंध, सकळ अशी येते आहे अधिकार. आणि कलियोगी उदार हरीच्या नामे, याला कशाचंच बंधन नाही बाबा नामस्मरण करण्यासाठी. अहो तुम्ही आम्ही तर चांगले माणसं आहेत. अहो किती बी खालच्या माणसानं जरी भजन केलं तर मग देव आक्षेप करतो, देव स्वीकारतो. एका बाईनं जीवनभर वाईट व्यवसाय केला बाबा. तिचं नाव गणिका नावाची वेश्या. जीवनभर देह विक्रीचं काम केलं बाबा, शरीर विक्रीचं काम केलं. आणि कसं आहे बाबा, जोपर्यंत माणसाच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत माणसाला काही वाटत नाही. जोपर्यंत तरुण आहे तेपर्यंत कोणालाच मानायला तयार राहत नाही. आणि एकदा का माणसाच्या अंगातली ताकद गेली की माणसाला मग पश्चाताप होतं. जोपर्यंत अंगात ताकद होती तोपर्यंत बाई कोणाला मानत नव्हती, देह विक्रीचं काम करायची बाबा. आणि वय झालं, थकलं, आता कोणी ग्राहक येत नाही, आता कोणी बोलत नाही, आता व्यवसाय बंद पडला, आता काय करावं, आता कोणीच बोलत नाही. ते देह विक्री करणाऱ्या बाईला, तिचं नाव गणिका नावाची वेश्या, आता कोणीच बोलत नाही म्हणून तिनं पोपट पाळला बाबा. काय केलं? पोपट पाळला. माणसाला एकट्याला राहू वाटत नाही ना, मग ती पोपटालाच बोलायची. माणसं तर बोलतच नव्हते ना तिला, ती पोपटालाच बोलायची. त्या पोपटाला ती आवडीनं म्हणायची राघू. काय म्हणायची? राघू म्हणायची. त्याला आवडीनं म्हणायची राघू राघू राघू. राघू काय करतो, राघू खातो का, राघू पितो का, त्यालाच संवाद करायची. राघू 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 म्हणायची. अंतकाळ जवळ आला बाबा, आता ती जायची वेळ आली. राघू राघू लागला होता ना, त्याच्यावर प्रेम होतं. राघू 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 म्हणायची. राघू म्हणित 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 तिच्या जिबीला आडा पडला बाबा. काय झालं? राघू म्हणित म्हणित तिच्या जिबीला आडा पडला आणि राघू म्हणित राघव झालं. काय झालं? राघव म्हणित राघव झालं. जीवनभर वाईट व्यवसाय केला पण एकदा नामस्मरण केलं. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, अंतकाळी ज्याच्या नामाले मुका. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळाच्या टायमाला एकदा नामस्मरण केलं बाबा. गणिका नावाची वेश्या वैकुंठात बसवली एका कवळासाठी आणि गणिका बैसविली वैकुंठी. मग साधूच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात की खायला चांगलं भेटतं आणि तिथं नामस्मरण सुद्धा करायला भेटतं बाबा. बरं, साधूच्या संगतीत नुसतं पडून राहिलं तरी उद्धार होतं का हो? नक्की नक्की उद्धार होतं बाबा. काय झालं? पैठणला एक अधिकारी संत राहतात बरं का. त्यांचं नाव शांतीब्रह्म नाथ बाबा. बाबा नाथ बाबाला क्रांतिकारी संत म्हणतात. क्रांतिकारी कोणाला म्हणतात? जग